नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनीच्या फोनवर एक कॉल आलेला असतो आणि म्हणून आता सावनी फोन तिथे घ्यायला रिसीव्ह करायला नसते, म्हणून सई माऊ तो फोन उचलते आणि त्याच वेळेला ती हॅलो असं बोलते आणि समोरून आदित्यचा कॉल आलेला असतो. आदित्य म्हणतो की हॅलो मम्मा. तेव्हा मग सई म्हणते की आदी दादा मी बोलतेय, सई माऊ बोलतेय. तेव्हा मग तो म्हणतो की सई तू बोलतेयस, कशी आहेस तू. तेव्हा ती म्हणते की आदी दादा मी बिलकुल ठीक नाही आहे, मला इकडे अजिबात आवडत नाही आहे, मला इथे राहायचं नाही आहे, मला तिकडे मुक्ताईकडे यायचं आहे, मला खरंच इथे अजिबात नाही आवडत, असं म्हणून सई रडत असते. त्यावेळेला मग आता इथे आदित्य म्हणतो की मम्मा कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की ती वॉशरूमला गेली आहे म्हणून मी कॉल उचलला, पण आदी दादा प्लीज मला इथे नाही राहायचं आहे, मला तिकडे घेऊन चल ना, मला इथे नाही थांबायचं आहे, मला इथे अजिबात नाही आवडत. त्यावेळेला मग तो म्हणतो की ठीक आहे सई. नंतर त्याला काय बोलावं हे काहीच सुचत नाही. ती म्हणते की माझी मुक्ताई कुठे आहे का तिकडे. तेव्हा सईला तो म्हणतो की हो, एक मिनिट थांब, मी मुक्ताईला देतो. सगळेजण बाहेर इथे सईच्याच टेन्शनमध्ये असतात. मुक्ता ही गप्प बसलेली असते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की एक काम कर, अगं जा आराम कर मुक्ता, तुझी तब्येत पण बरी नाही आहे, आम्ही बघतो इथे जेवणाचं, तुझा आराम कर, तू काही खाल्लं पण नाही आहे, असं इंद्रा तिला बोलत असते. त्यावेळेला मग आता तिथे आदित्य येतो आणि म्हणतो की सईचा कॉल आहे. सईचा फोन आहे म्हटल्यावर मुक्ताला खूप आनंद होतो. ती म्हणते की एक मिनिट, हॅलो सई बाळा बोल. त्यावेळेला ती म्हणते की मुक्ताई, आणि ती खूप रडत असते आणि इथून फोनवर मुक्ता देखील खूप रडायला लागते. आणि त्यावेळेला आता मुक्ता खूप रडत असताना तिला सई माऊ म्हणते की मुक्ताई प्लीज नको ना रडू, तू प्लीज शांत हो, अशी तू रडू नकोस. तेव्हा आता सई म्हणते की मुक्ताई तुला माहिती आहे का, मला तर तुझी खूप आठवण येते. तेव्हा सई माऊला ती म्हणते की हो बाळा, मलाही तुझी खूप आठवण येते, तुझ्याशिवाय एकही क्षण जाणं खूप कठीण जात आहे मला. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बाळा सगळेजण आम्ही तुझी इनफॅक्ट सगळेच आठवण काढतोय, घरातले सगळेजण. तेव्हा ती म्हणते की हो मला आजी आत्तू सगळ्यांचीच आठवण येते. मग आता मुक्ता म्हणते की हे बघ सगळेजण इथेच बसली आहेत, मी फोन स्पीकरवर टाकते, हां बोल सगळ्यांशी, असं म्हणून आता सई सगळ्यांशी बोलायला लागते. सई म्हणते की मुक्ताई प्लीज मला इथून घेऊन चल ना, मला इथे नाही राहायचं आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हो बाळा, मी तुला इथे घेऊनच येणार आहे, फक्त 4 दिवसांचा प्रश्न आहे, हा प्रश्न संपला की आपण लवकरच इथून निघूया. त्यावेळेला मग ती म्हणते की नाही मुक्ताई, 4 दिवस नाही आणि काही नाही, मला जराही क्षण इथे थांबायची इच्छा नाही आहे, मला अजिबात नाही राहायचं इथे, तू प्लीज मला घेऊन चल ना मुक्ताई, असं आता सई म्हणत असते. त्यावेळेला मग आता असं म्हणत असताना सई माऊ म्हणते की मुक्ताई तुला कळत नाही का, मला तुझी आठवण येते. तेव्हा आता सईला ती समजावत असते आणि त्यानंतर सावनी तेवढ्यातच येते आणि सावनी म्हणते की काय चाललं आहे मुक्ता, अगं तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला इथे कॉल लावण्याची, काय गरज आहे तुला कॉल लावण्याची. तेवढ्यातच आता सईकडून फोन खेचून घेतल्यानंतर मुक्ता चिडते आणि म्हणते की एक मिनिट, एक तर मी कॉल तिला लावला नव्हता आणि हो मला पूर्ण अधिकार आहे माझ्या मुलीशी बोलण्याचा, माझ्या मुलीशी मी कधीही बोलू शकते, कधीही तिला कॉल लावू शकते, त्यामुळे तू मला अडवण्याचा काहीही प्रश्न येत नाही. इथून पुढे माझ्या मुलीला मला बोलण्यापासून किंवा भेटण्यापासून तू अडवू शकणार नाहीस. तर आता इथे सावनी म्हणते की तू मला बोलू नकोस, खरं तर मी हा कॉल लावलेलाच नाही आहे. त्याच वेळेला मग आता इथे सागर म्हणतो की मुक्ता एक मिनिट थांबा, आदित्यला सावनीशी बोलायचं असतं, म्हणूनच तो म्हणतो की एक मिनिट मला सावनी मम्माशी बोलायचं आहे. म्हणून सागर हा फोन देतो सावनीकडे आणि मग तो म्हणतो की हॅलो मम्मा, आय मिस यू, मला तुझी खूप आठवण येते, मी आधी बोलतोय. तेव्हा मग ती म्हणते की आधी बेटा तू, आणि ती फोन बघते तर खरंच आदित्यचा फोन असतो. तेव्हा मग आता ती म्हणते की आधी बेटा आपण एक काम करूया, आपण नंतर बोलूया, हां इथे सई पण ना खूप रडते म्हणून आपण नंतर बोलू, असं म्हणून आता ती त्याचा फोन ठेवून देते. आणि त्यावेळेला सईला देखील बोलता आलं नाही म्हणून मुक्ताला वाईट वाटतं आणि मुक्ता पुन्हा हर्ट होऊन तिकडून निघून जाते. आता आदित्य देखील तिकडे तसाच त्याला वाईट वाटत असतं, कारण त्याच्याशी सावनी नीट बोललीही नसते. मुक्ता आता सई माऊच्या रूममध्ये जाते आणि तिची सगळी खेळणी तिची भावली बघत असते आणि तिची भावली बघून तिला आता खूप भावूक व्हायला झालेलं असतं आणि ती रडत असते. त्यानंतर तिला सगळे फ्लॅशबॅकचे सीन आठवतात, ते म्हणजे जेव्हा पोलिसांपासून पळत पळत मुक्ता आणि सई दोघीजणी धावत होत्या, तेव्हा मिहिका आलेली असते आणि मिहिका ही आल्यानंतर मुक्ताई तू इथे असं म्हणालेली असते आणि मुक्ताला मिहिका स्वतःच्या घरी घेऊन येते आणि सावनी देखील तिकडे टपकते आणि नंतर सावनी ही मुक्ताला सगळ्या घरभर शोधत असते, परंतु मुक्ता तिला कुठेही सापडत नाही, कारण मुक्ताने तिथून पळ काढलेला असतो. आणि आता मुक्ता पळ काढल्यानंतर पुन्हा एकदा सावनी आणि सावनीच्या तावडीत ती जाऊन सापडलेली असते
आता ते क्षण तिला पुन्हा सगळे आठवत असतात, की सावनी कशाप्रकारे सईला घेऊन जाण्यासाठी पोचलेली असते आणि सई म्हणत असते, की मुक्ताई मला तुझ्यापासून कधीही लांब करू नकोस, मला तुझ्याबरोबरच राहायचं आहे. परंतु तरीही सावनी ही अगदी निर्घुणपणे आपल्या मुलीला घेऊन गेलेली असते आणि ती अगदी आपल्या समोरून जात आहे हे मुक्ताला सगळं काही दिसत असतं आणि आपली सईमाऊ आपल्यापासून कशी लांब झाली याचा आठवण तिला होत असते आणि त्याचा तितकाच त्रासही तिला होत असतो. आणि सई म्हणत असते, की मुक्ता प्लीज मला नाही जायचं आहे, प्लीज मला थांबव, असं म्हणून आता सईचा हात धरण्याचा मुक्ता प्रयत्न करत होती. परंतु सावनी ही सईला घेऊन गेली हे सगळं तिला आता आठवत असतं आणि ते आठवून आठवून मुक्ताला आता त्रास होत असतो आणि ती तिथेच बसलेली असते आणि विचार करते, की हे सगळं काय घडलं. माझ्या सईमाऊला मी इथे माझ्यापर्यंत आणू शकत नाही, ती माझ्यापासून दूर आहे, काय करू मला खरंच कळत नाही आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या सईमाऊपासून मी कशी सुटका मिळवू. म्हणजे माझ्या सईमाऊला माझ्याकडे यायचं आहे, ते सावनीचे हे सगळे प्लॅन मला असे सोडून टाकायचे आहेत, काय करू मला खरंच कळत नाही आहे. आणि त्या दिवशी जर मी मिहिकाच्या घरी गेलेच नसते तर मात्र मिहिकाच्या घरी गेल्यानंतर सावनीला कळलंच नसतं की मी तिच्याकडे पोचले आणि त्यानंतर मग आम्ही मिहिकाच्या घरी न जाता दुसरीकडेच कुठे गेलो असतो तर मात्र आज मी आणि सई एकत्र असतो. कुठे असतो ते आम्हाला माहिती नाही, परंतु मी आणि सई आज एकत्र असलो असतो. निदान माझी सई माझ्या डोळ्यासमोरून तरी दूर गेली नसती ना, असं सगळं आता मुक्ता बोलत असते. आणि ती विचार करते की मिहिकाने मला या सगळ्या काळात खरंच खूप मदत केली, परंतु मिहिकाची चौकशी मला करायला जमली नाही. त्या दिवशी माझी तब्येत खराब झाली आणि नंतर मात्र मिहिकाशी मला विचारपूसच करता आलं नाही. खरं तर दीपन 2 जीवांची आहे, तिचीही विचारपूस केली पाहिजे. तेवढ्यातच आता फोन समोरूनच येतो मिहिकाचा. मिहिका म्हणते, की ताई अगं तुझी तब्येत ठीक आहे ना, तू ठीक आहेस ना. तेव्हा मग मुक्ता म्हणते, की हो मी ठीक आहे, परंतु मिहिका तू कशी आहेस अगं. त्या दिवशी मी तुझी चौकशी करायलाच विसरले, नंतर या सगळ्या इतक्या वाईट गोष्टी घडल्या की मला तुला फोन करायचंही डोक्यातून निघून गेलं. तेव्हा मग आता ती म्हणते, की ताई तू ठीक आहेस ना. तेव्हा मुक्ता म्हणते, की हो मी ठीक आहे, परंतु माझी सईमाऊ. तेव्हा मग ती म्हणते, की हो मुक्ताई तू त्या दिवशी बरं नव्हतं, त्या दिवशी माझं जिजूंशी बोलणं झालं होतं, त्यांनी मला सगळं काही सांगितलं आहे, सावनीने काय काय केलं आहे ते सगळं. सावनी ही खूप वाईट बाई आहे, खूप वाईट घडलं आहे मला कळतं आहे, कारण सईमाऊ आणि तू एकमेकींशिवाय राहू शकत नाहीस, परंतु इतकी वाईट परिस्थिती तुझ्यावर आली आहे की मला या सगळ्याचं खरंच खूप वाईट वाटतं आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते, की खरंच मला त्रास होतो आहे मिहिका या सगळ्याचा, मी काय करू ना मला खरंच काही कळत नाही आहे. खरंच माझी सईमाऊ मला तिला काही करून इथे आणायचंच आहे. तेव्हा मिहिका म्हणते, की हो लवकरात लवकर तू सईमाऊला इकडे आणच, कारण सई त्या सावनीकडे राहू शकणार नाही, तिला तुझी खूप आठवण येत असणार मला माहिती आहे. आदित्यचा सगळा हिशोब घेऊन तिने जे काही तुझ्याबरोबर वागली आहे ना त्याचा राग मला खूप आला आहे. तेव्हा मग आता हे सगळं हर्षवर्धनने केलं आहे असं मुक्ता त्याला म्हणत असते. नंतर मग ती म्हणते, की हो हे सगळं त्या सावनी आणि हर्षवर्धनचं कारस्थान आहे, माझं जिजूंशी सगळं काही बोलणं झालं आहे, मी त्यांना सांगितलं आहे, या सगळ्या गोष्टींच्या मागे हर्षवर्धनच जबाबदार आहे असं ती सांगते. नंतर मिहिका म्हणते, की ताई हे बघ तू तुझी काळजी घे. आणि नंतर मुक्ता देखील म्हणते, की हे बघ मिहू मला कळतं आहे तू तुझी सगळ्यात जास्त काळजी घे, कारण तुला सगळ्यात जास्त स्वतःला जपलं पाहिजे आणि हो कशाचीही गरज लागली ना मला सांग. मिहिका म्हणते, की हो मी तुला नक्की सांगेन, परंतु प्लीज तू स्वतःला जप, स्वतःची काळजी घे, कारण त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही. मग आता मुक्ता म्हणते, की तुझं बरोबर आहे, मला सागरनेही सांगितलेलं आहे की स्वतःची काळजी घेतल्याशिवाय आणि स्वतःला जपल्याशिवाय आपल्या सईमाऊला परत आणता येणार नाही. मी तसंच करेन, अगदी तसंच करेन. मग मिहिका म्हणते, की हो चालेल ताई, तू स्वतःला जप आणि हो स्वतःची काळजी घे, लव यू असं ती तिला म्हणते. कारण आता इथे मुक्ताची परिस्थिती तिला चांगलीच कळलेली असते आणि मुक्ता ही मिहिकाला म्हणते, की मला माफ कर, कारण मी तुझी काळजी घेऊ शकत नाही, तुला विचारूही शकले नाही. तेव्हा मिहिका म्हणते, की ताई अगं लहान होतीस तेव्हा तूच तर आमची काळजी घेतली होतीस ना गं, आणि तूच तर आम्हाला जपायचीस, मग त्याच्यासाठी आम्ही तुला किती थँक्यू बोललं पाहिजे, किती काळजी केली पाहिजे. तेव्हा मुक्ता म्हणते, की नाही गं, त्या दिवशी तू होतीस म्हणून माझी सईमाऊ कुठेतरी आराम केलं, 4 घास तिच्या पोटात गेले, काहीतरी केलं तिने. तेव्हा मग आता मिहू म्हणते, की तू जे काही केलं आहेस त्याच्यापुढे हे सगळी मदत काहीच नाही, त्यामुळे आता पुन्हा या सगळ्या गोष्टी आता तू बोलू नकोस आणि एक काम कर, तू आता आराम कर, जास्त दगदग करू बसू नकोस, सईला लवकरात लवकर तुला आणायची आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, की हो नक्कीच नक्कीच मी सईमाऊला लवकर माझ्याकडे परत घेऊन येणार, कारण ती त्या सावनीकडे राहणार नाही मला माहिती आहे, काही झालं तरी माझ्या सईमाऊला मला परत घेऊन आलं पाहिजे. असं म्हणून हो ताई चालेल असं म्हणून दोघी एकमेकींचा फोन ठेवतात
आणि मिहिकाला देखील आता खूप वाईट वाटत असतं की आपल्या मुक्ताईची ताईची परिस्थिती इतकी खराब आहे. तेवढ्यातच आता तिथे सागर येतो आणि सागर ही मुक्ताची अवस्था बघून तिच्या बाजूलाच बसतो आणि तिने सगळ्या बाजूने अगदी मुक्ताने आपल्या सईमाऊची खेळणी ठेवलेली असतात. आणि ते पाहिल्यानंतर आता सागर म्हणतो की मुक्ता, हे सगळं काय करताय तुम्ही? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, खरंच मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय, माझी सईमाऊ. तेव्हा सागर म्हणतो, मुक्ता एक मिनिट, मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची होती. ते म्हणजे हे जे सगळं काही कळलंय ना, मला आता मी इन्फॉर्मेशन काढली आहे की तो जो सावनीचा वकील आहे ना, त्यानेच तिला या सगळ्यामध्ये मदत केली. तेव्हा मग मुक्ता म्हणते की अच्छा, म्हणजे तो शशांक कल्याणकर, तो वकील, त्याने हे सगळं केलं आहे तर? तेव्हा मग तो म्हणतो की हो, हे सगळं त्यानेच केलं आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की एवढा महागडा वकील अफोर्ड करणं त्याला कसं काय जमणार आहे? तेव्हा मग सागर म्हणतो की अगं ॲक्च्युली मुक्ता, हे सगळं करायला हर्षवर्धनने मदत केली आहे. तुम्हाला त्या दिवशी बरं नव्हतं, तुम्ही आराम करत होता, त्यावेळेला मला मिहिकाचा कॉल आला होता आणि तिने मला सगळी काही परिस्थिती सांगून टाकली की जे काही त्या हर्षवर्धन यांनी सावनीने मिळून केलं आहे ते. मग आता सागर म्हणतो, मी त्या हर्षवर्धनला तर सोडणारच नाही आहे, जरा जाऊन त्याचं थोबाडच फोडतो मी. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की असं आताताईपणे काही निर्णय घेऊ नका, पण तो हर्षवर्धन हे सगळं का करतोय? तेव्हा सागर म्हणतो की दुसरं काय असणार आहे, त्याचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे माझी बर्बादी करणं. मला त्रास देऊनच त्याला खूप आनंद मिळतो. एकतर बिझनेस सर्कलमध्येही त्याने हे सगळं केलं आहे आणि आता माझ्या पर्सनल आयुष्यामध्येही तो मला त्रास द्यायला कमी करत नाही आहे. हे सगळं तो त्याच्यासाठीच करतोय, मला माहिती आहे, असं आता इथे सागर म्हणत असतो. त्यावेळेला आता मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. सागर म्हणतो की मुक्ता, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या हर्षवर्धनला तर मी आता काही सोडणार नाही आणि तो सावनीचा वकील आहे ना, त्याला मी त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देतो आणि सांगतो की तू आता माझ्या बाजूने बोल. तेव्हा मग मुक्ता हात धरते आणि म्हणते की सागर, एक मिनिट थांबा थांबा, असं काही करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला डोक्याने काम केलं पाहिजे, कारण सावनीने आपल्याला खूप मोठ्या जाळ्यामध्ये अडकून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी त्याच्यामधून जर व्यवस्थित आपल्याला बाहेर यायचं आहे, तर मात्र आपल्याला शांतपणे हे सगळं करावं लागेल. कारण सावनीने खूप डोकं लावलं आहे. तिने आदित्यला आपल्याकडे पाठवून आदित्यची ढाल बनवून सावनीने आपल्या सईला स्वतःच्या ताब्यात घेतले. कारण तिला माहिती आहे की याचा सगळ्यात जास्त आपल्याला त्रास होईल, कारण आपली सईमाऊ आपल्याकडे नाही, याचा त्रास होईल, म्हणून तिने हे सगळं केले. तेवढ्यातच आदित्य ऐकतो आणि मुक्ता बोलावते की अरे आदिबाळा, ये इकडे, ये इथे बस. तेव्हा मग आता ती म्हणते की आदिबाळा, तुला भूक लागली असेल ना, तुझ्यासाठी मी मेथी रोल्स बनवू का? तेव्हा मग तो म्हणतो की नको, ॲक्च्युली तुमची तब्येत ठीक नाही आहे ना, तुम्हीही जरा आराम करा, म्हणून तुम्ही नका बनवू. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की अरे एवढं नाही आहे काय त्यात, ठीक आहे, मला बरं वाटतं आहे, काहीच काळजी करू नकोस, मी बनवते. तेव्हा मग सागर म्हणतो की थांब बाळा आधी, परंतु आधी म्हणतो की नको राहू देत, मला तशी भूक नाही आहे, आणि तो नाराज होऊन तिथून निघून जातो. तर मुक्ता म्हणते की सागर, ॲक्च्युली आदित्य कुठे ना कुठेतरी जरासा नाराज आहे, कारण तो जेव्हापासून घरात आलाय ना, घरातलं वातावरण अगदी गढूळ झाल्यासारखं आहे. कारण सई घरात नाही आहे, परंतु याचं त्याला खूप वाईट वाटत असेल. खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्याबरोबर कोणीतरी असण्याची खूप गरज आहे. म्हणून सागर, तुम्ही प्लीज यावेळेला त्याला सांभाळाल का? प्लीज यावेळेला आदित्यकडे लक्ष द्या. तेव्हा सागर हो असं म्हणतो आणि मुक्ता म्हणते की तुम्ही काळजी करू नका, आपण सगळं काही व्यवस्थित करू, आपण लवकरात लवकर या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येऊ आणि आपल्या सई माऊलाही दोघंजणही मिळून सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढू, असं आता इथे सागर आणि मुक्ता दोघंजणही म्हणत असतात. आणि दोघं पुन्हा एकमेकांना प्रॉमिस करतात की काही झालं तरीही एकमेकांना अशा प्रकारे कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही. सागर म्हणतो की मुक्ता, अशाच तुम्ही टेन्शन फ्री राहा, आपण दोघंही मिळून या सगळ्या टेन्शनमधून नक्कीच मार्ग काढू, तुम्ही कुठलाही विचार करू नका, असं सागर आता तिला समजवतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. मुक्ता ठरवते की आज रात्री मी जेवणामध्ये पराठे बनवेन, जेणेकरून आपल्या आदित्यला आवडतात. मग मुक्ता ही गरमागरम पराठा आदित्यला आवडते, तो खूप खुश होतो आणि खाऊ लागतो. त्याच वेळेला गरम असतो, म्हणून मुक्ता म्हणते की अरे आदिबाळा, गरम आहे, सावकाश खा, चटका लागेल तुला, फुंकर मारून खा. तेवढ्यातच आता मुक्ता म्हणते की सई माऊ लवकर ये, अगं तुझ्यासाठी पराठा बनवलाय, रेडी आहे, येतेस ना खायला? असं म्हणून ती सईला आवाज देते, परंतु तिच्या लक्षात आलेलं असतं की सई माऊ तिथे नाही आणि सई ही सावनीकडे आहे. आणि पुन्हा तिचा हिरमोड होतो आणि सगळेजणं तिच्याकडे बघतच राहतात. मुक्ताला या सगळ्याचा खूप वाईट वाटत असतं. आता मुक्ता तिथल्या तिथेच स्तब्ध उभी असते, काय बोलायचं तिला काहीही सुचत नाही.
त्यानंतर मग आता सईमाऊ देखील इथे मुक्ताची खूप आठवण काढत असते. मुक्ताच्या नावाखाली ती सारखी सारखी रडत असते. तेव्हा आता रडत असताना तिच्या डोळ्यातलं अगदी पाणी देखील सुकून गेलेलं असतं आणि आपल्या सईमाऊला देखील खूप भूक लागलेली असते. तेवढ्यात सावनी येते आणि म्हणते की हे घे सईमाऊ, तुझ्यासाठी तुझा फेवरेट पिझ्झा विथ युअर फेवरेट टॉपिंग्स घे, खाऊन घे. तेव्हा मग सईमाऊ म्हणते की नको, मला हे नको आहे, मला हा पिझ्झा वगैरे नको आहे. तेव्हा मग ती म्हणते की मग तुला काय हवं आहे मला सांग ना. तेव्हा सईमाऊ ते ताट बाजूला करते आणि म्हणते की मला हे नको आहे, मला माझ्या मुक्ताईचं खायला हवं आहे, मुक्ताईच्या हातचं पराठे वगैरे खायला हवेत, हे मला नको आहे असं सईमाऊ आता म्हणत असते. तर आईच्या हातचंच खायला पाहिजे असं ती म्हणत असते. त्यावेळेला आता सावनी ओरडते आणि म्हणते की आता तुला मी काय देऊ, हे इतकं चांगलं तुला खायला मिळतं आहे तरी पण तुला खायला नको. आमच्या वेळेला आम्हाला हे ना सगळं खायला मिळायचं नाही म्हणून आम्ही असे चोचले केलेले नाही, परंतु तुम्हाला आता खायला मिळतं आहे तर तुला मस्ती आली आहे, तुला नाही खायचं आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की मला हवं आहे परंतु मला मुक्ताईच्या हातचं खायचं आहे, हे नको. तेव्हा आता सावनी म्हणते की हे बघ, आता काय मी त्या हॉटेल रूममध्ये जाऊन तिथे रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्या माणसाला सांगू का, शेफला, की इथे स्टोववर तवा ठेव, मी मेथी रोल्स लाटत बसू का? गपचूप खायचं आहे ना तर खा, नाहीतर नको खाऊस, आणि उपाशी राहायचं आहे ना तर उपाशी राहा, त्याशिवाय तुला काही अक्कल येणार नाही. हे इथे मी ठेवते, तुला खायचं आहे तर खा, नाहीतर तशीच राहा. असं आता सईमाऊवर ती ओरडते आणि बिचारी सईमाऊ ही गप्प असते आणि सावनी ही तिकडून निघून गेलेली असते. सईला खूप वाईट वाटत असतं की काही झालं तरी तिची मुक्ताई तिथे येऊ शकत नाही, म्हणून ती बिचारी तिथेच रडत बसलेली असते. तिला काहीच बोलत नाही, गपचूप गुमानं तिथे रडत असते आणि मला मुक्ताई हवी आहे, मला तिची आठवण येते असं म्हणून आता सईमाऊ ही रडत असते आणि तिला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की काय करत असेल माझी सई तिकडे काय माहिती, ती बिचारीने काही खाल्लं पण असेल की नाही माहिती, ती या सगळ्यामध्ये अशी उपाशी राहू शकत नाही, तिला खूप भूक लागली असेल आणि तिला माझ्या हातचे हे मेथीचे पराठे खरंच खूप आवडतात, पण ती काय करत असेल काय माहिती, ती कुठल्या परिस्थितीमध्ये असेल असा विचार इथे आता मुक्ता करत असते. आणि त्याच वेळेला सावनी हे सगळं मात्र आनंदात एन्जॉय करत असते आणि माझी सईमाऊ उपाशी असेल की तिने काही खाल्लं असेल याचा विचार सईच्या डोक्यात असतो आणि मुक्ता ही त्यावेळेलाही टेन्शनमध्ये असते. आणि नंतर आता मुक्ताची ती हालत बघितल्यानंतर आदित्यलाही खूप वाईट वाटतं, कारण आदित्यला समजलेलं असतं की या सगळ्या गोष्टींमध्ये मी इथे आलो आणि सई तिथे गेली, यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. खरं तर मी इथे यायलाच नको पाहिजे होतं असं मनोमन आता त्याच्या मनात कुठेतरी त्याला वाटायला लागतं, कारण तो विचार करतो की बिचारे सगळेजण किती दुःखी आहेत, सई या घरामध्ये नाही आहे म्हणून सगळ्यांना किती त्रास होतो आहे, सगळ्यांना किती वाईट वाटतं आहे. बिचारी मुक्ता आंटी तर सारखी रडत आहे, तिची तब्येत खूप खराब झालेली आहे, सगळेजण इथे सईला खूप मिस करत आहेत आणि सईला मुक्ता आंटी इतकी मिस करते, पण मला माझी सावनी मम्मा मिस करत असेल का, मला माझी सावनी मम्मा अशीच आठवत असेल का, असं सगळं ती आता म्हणत असते. त्यानंतर सावनी कसली काय आदित्यला आठवत असते, ती तर मस्त इथे हर्षवर्धन बरोबर पार्टी करत बसलेली असते. तिला या सगळ्याची खूप मजा वाटत असते आणि दोघंही नुसते चिअर्स असं करून हसत असतात. आता सावनी म्हणत असते की खरंच मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू मी तुला हर्षवर्धन, खरं तर ही जी आपण काही पार्टी करतोय ना, ही पार्टी याच्यापूर्वी याचा आनंद कधीही असा आला नव्हता, कारण फायनली वी विन, आपण जिंकलेलो आहोत, आपण सागर आणि मुक्ताला हरवलेलं आहे. हे ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो की येस, फायनली ज्या गोष्टी घडल्यात ना त्याचा मला खूप आनंद झाला आहे. तर इकडे सावनी म्हणत असते की हर्षवर्धन, हे बघ, आत्ताची जी काही जिंकण्याची मजा आहे ना ती फार औरच आहे, कारण सावनीचे प्रयत्न आणि त्या कल्याणकर वकिलाचं मॅजिक, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत, त्या कल्याणकर वकिलामुळे सगळं काही घडलं आहे आणि त्या मुक्ता आणि सागरचं आपण पूर्णपणे टाय फिश करून टाकलं आहे, असं म्हणून दोघं आता हसत असतात. आणि सावनी म्हणते की आय मस्ट से चिअर्स टू द कल्याणकर वकील, कारण त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, त्याने या सगळ्यामध्ये खूप मोठं काम केलं आहे. तू जो काही वकील नेमलायस ना हर्ष, तो अगदी मस्तच होता, त्याने सगळं काही काम केलं. तेव्हा आता इथे हर्षवर्धन पण म्हणतो की हो सावनी, यावेळची आपली जी जीत आहे ना ती अगदी वेगळी, अगदी कसं सांगू मी तुला, यावेळेलाही आपण दोघं एकत्र होतो, परंतु त्याच्या वेळेला तशी मजा यायची नाही. पण आता सावनी म्हणते की तुला काय म्हणायचं आहे, तेव्हा मी जिंकले नव्हते का? तेव्हा तो म्हणतो की नाही, तेव्हा तू जिंकली नव्हतीस, परंतु आता आय मस्ट से तू जे काही खेळतेस, जे काही डोकं चालवतेस ना ते खूप भारी आहे, कारण आता तुझ्यामध्ये ती आग आहे सावनी, तुझ्यामध्ये ना तो स्पार्क आहे, ती चिंगारी आहे तुझ्यामध्ये की ती समोरच्याला जाळून खाक करू शकते. आणि त्या सागरचंही तू तसंच केलेलं आहेस आणि म्हणूनच सावनी मला आता खूप मजा वाटते. त्यावेळेपेक्षा आत्ताची ही आपली हार खूप वेगळी, आपली जीत ही खूप वेगळी आहे आणि त्या सागरची जी काही हार झाली ना ती पाहून खूप मजा झाली आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की हे बघ हर्ष,
मी तुला एक सांगते, त्या मुक्ताचा ना चेहरा तर बघितल्यासारखा झालाय, म्हणजेच बघण्यासारखा होतो. जेव्हा मी तिला बघते, तिच्या सईसाठी ती नुसती तडफडत असते. माझ्या आदित्यचं पॅद बनवून मी अशा प्रकारे त्या दोघांना तोंडावर पाडलंय ना आणि सईला माझ्याकडे घेतलंय. त्यामुळे मला खरंच खूप मोठा आनंद झालाय. जेव्हा सईने मुक्ता सईला निवडलं होतं, तेव्हा मात्र मला किती वाईट वाटलं होतं. परंतु त्या सगळ्याचा सूड मी आत्ता तिच्यावर उगवला. काही झालं तरीही तुला माहिती आहे का, हर्षवर्धन हिचं कसं झालेलं आहे. आपल्या एखाद्या माणसाचा, राजाचा जीव कसा पोपटामध्ये असतो, तसाच या मुक्ताचा जीव आहे ना, तो ह्या सईमध्ये अडकलेला आहे. आणि म्हणूनच मला तिला तडफडवायची आहे. तिचा जीव तिच्यापासून बाजूला काढून घेतल्यानंतर कसं वाटतं ना, हे मला बघायचं आहे. कारण काही झालं तरीही मला त्या दोघींना एकत्र येऊच द्यायचं नाही आहे. आणि तुला माहिती आहे, या सगळ्यामुळे मी सगळ्या सागरच्या आयुष्याचीच माती करून टाकली आहे. कारण काही झालं तरीही आता सागर आणि मुक्तामध्ये कधीही मैत्रीचं आणि प्रेमाचं नातं निर्माण होऊ शकत नाही. कारण सई हा मुक्ताचा जीव आहे आणि मी तो जीवच काढून घेतला आहे. आणि या सगळ्याला मदत मला केली ती म्हणजे सागरने. नकळतपणे सागरने सया केलेल्या आहेत. त्यामुळे आता मुक्ता ही त्याच्यावर खूप चिडलेली असणार आहे. आणि आय नो की मुक्ता आता त्याच्याकडे बघतही नसेल. मुक्ताचा संसार, सुख, त्यांचं प्रेम सगळं सगळं काही सुरुंग लागलाय. सगळ्याला मी सुरुंग लावलाय. आणि म्हणूनच आता ही सावनी खूप खुश आहे. ती मुक्ता फार उडत होती ना, मी, माझा नवरा, माझं कुटुंब, माझी मुलगी, माझं घर. आता मला बघायचंय की ती काय करते ते. आता मी तिला अशा प्रकारे लिगली अडकवून टाकलंय ना, की ती लवकरात लवकर यातून बाहेर येणारच नाही. लवकरात काय, सई तिच्याकडे जाऊ पण शकणार नाही. मुक्ताला मला असंच बर्बाद करायचंय असं सावनी म्हणत असते. त्यानंतर आता सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता, तुम्ही प्लीज शांत बसा, तुम्ही इथे खाली बसा, तुम्हाला बरं वाटत नाहीये, प्लीज स्वतःची काळजी घ्या, असं करू नका, असं सागर म्हणत असतो. त्याच वेळेला इथे इंद्रा म्हणत असते की सागऱ्या दे, तिला खायला दे. तेव्हा मग स्वाती आता म्हणत असते की मुक्ता, हे घे पराठा, तू पण आता खाऊन घे. त्याच वेळेला मग आता इथे मुक्ता म्हणत असते की सागर नको. सागर तो पराठा वाढत असतो, परंतु मुक्ता त्याला नकारच देत असते. स्वाती म्हणते की अगं मुक्ता, प्लीज थोडं खाऊन घे ना. अगं असं कसं चालेल, तू खाल्लं नाहीस तर तुला बरं कसं वाटेल. तेव्हा मग आता मुक्ता म्हणत असते की नको स्वातीताई, नको, मला खरंच नको आहे खायला. माझ्या सईमाऊने तिथे काहीच खाल्लं नसेल आणि जर मी खायला गेले तर माझ्या घशाखाली हा घासही उतरणार नाही. काय माहिती तिने खाल्लं असेल की नाही. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, तुम्हाला वाटतंय ना, तसं काही नसणार आहे. प्लीज तुम्ही स्वतःच्या मनाला इतक्या गोष्टी लावून घेऊ नका. प्लीज शांत व्हा मुक्ता, असं तो तिला आता समजवतो. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, मुक्ता काही खाणार नाही स्वतःच्या हाताने, तू तिला आता भरव बाळा, असं म्हणून ती आता भरवायला सांगते. आणि त्याच वेळेला आता मुक्ता एखादा घास कसा बसा सागरकडे बघतच खात असते. सागर तिला रिक्वेस्ट करतो की प्लीज खाऊन घ्या, परंतु मुक्ता कसा बसा एखाद दुसरा घास खाते. तिच्या घशाखाली काही घासच उतरत नसतो. तर मात्र इथे सई माऊ ही उपाशी असते. काय खावं तिला काहीच कळत नाही. त्यानंतर आता सई बिचारी रडत असते. तिला पोटात खूप भूक लागलेली असते. आता काय करू हे तिला काहीच कळत नाही. तिला हे सगळ्याचा खरं तर खूप त्रास होत असतो आणि ते पोटामध्ये खाणं हे अनहेल्दी आहे असं मुक्ताईने शिकवलेलं असतं. तरीही बिचारीला खावं लागत असतं, कारण तिच्याकडे पर्याय नसतो. भुकेपोटी ती ते खात चाललेली असते आणि इथे मुक्ताची तिला खूप आठवण येत असते. आणि मुक्ता एक घास खाते, त्यातही तिला ठसका लागतो, कारण इथे सईमाऊने तिची आठवण काढलेली असते. आणि ते खात असताना तिला खूप त्रासही होत असतो, कारण तिला मुक्ताईने या सगळ्या गोष्टी खायला मनाईच केलेली असते आणि तिच्या पोटाला त्याची पूर्णपणे सवय निघून गेलेली असते. मुक्ताला ठसका लागतो. सागर पाणी प्यायला देतो. मुक्ता म्हणते की सईमाऊ, मला तुझी आठवण येते. इथे सईमाऊ म्हणत असते की मुक्ताई, मला तुला खूप आठवण येते. तर इथे हे सगळं होत असताना सागर आणि इंद्रा दोघी तिच्याकडे अगदी वाईट बघत असतात, कारण मुक्ताची जी काही हालत झालेली असते ती कोणालाही बघवत नसते. सागरची खूप चिडचिड होत असते. सागर म्हणतो की या सावनीला आणि त्या वकिलाला मी सोडणार नाहीये. हर्षवर्धन पण हे सगळं त्यामध्ये मदत करतोय. हे सगळं ना त्या कल्याणकर वकिलामुळे घडतंय. आज जर त्याने सावनीला हा सल्ला दिला नसता तर आपली सई आपल्यासोबत असते. त्याच वेळेला आता इंद्रा पण खूप चिडलेली असते. इंद्रा म्हणते की तो कल्याणकर वकील, नाव आहे कल्याणकर, परंतु कोणाचंच कल्याण केलं नाही आणि त्याचंही कधी कल्याण होणार नाही. त्याला शाप आहे. त्याच्यामुळे या घरातली पोरगी या घरातून कायमची निघून गेली. त्याला इथे आणून ना उभा कर असा सागऱ्या माझ्यासमोर त्याला कर्लीसारखा उभा आडवा चिरून काढते. त्याला ना मी जिवंतच ठेवणार नाही, मी त्याला मारूनच टाकते. त्याच वेळेला मग आता लकी म्हणतो की दादूस एक काम कर, त्याचा पत्ता दे तू मला. जाऊन ना पोरच घेऊन जातो त्याच्या ऑफिसवर आणि त्याला असा मारतो, त्याला चांगली जन्माची अद्दल घडली पाहिजे. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की लकी, बरोबर बोलतोस तू, जा पोरांनाच घेऊन जा ऑफिसमध्ये त्याच्या आणि त्याला चांगली अद्दल घडव आणि इथं माझ्यासमोर आणून उभा काढ.
मी त्याला बघते की पुढे काय करायचं ते. मग त्याच्यामुळे माझ्या घराची पूर्ण वाट लागली. त्या सावनीसारख्या बाईची त्याने मदत केली आणि मदत केल्यानंतर आपल्या घराची पूर्ण वाट लावून टाकली आहे त्याने. त्याला ना मी सोडणारच नाही, येऊ दे त्याला समोर, असं म्हणून आता त्याला चांगला जाब विचारते की बाबा तुझ्या घरामध्ये काही मुलं-बालं नाहीत का? तुला पोरं नाहीत का? तू असा कसा वागला? असं विचारतो. त्यावेळेला मग इथे आता आदित्यने ते सगळं ऐकलेलं असतं. आदित्य आता बॅग भरून स्कूलमध्ये निघालेला असतो. सागरला आठवतं की मुक्ताने त्याला सांगितलेली असते की तुम्ही आदित्यची मात्र जबाबदारी घ्या. त्यावेळेला सागर म्हणतो की आदी बेटा, अरे तू काही खाल्लंयस का? दूध प्यायलास? तेव्हा तो म्हणतो की हो दूध प्यायलं आणि मला मुक्ता आंटीने टिफिन पण दिलाय. तर आता सागरला तो म्हणतो की मी निघतो. सागर त्याला म्हणतो की मी तुला सोडू का? तो म्हणतो की नको, व्हॅन आहे ना, मी व्हॅनने जाईन. मग सागर त्याला काही पैसे देत असतो की चायनीज नाही तर वडापाव खा कॅन्टीनमध्ये. तेव्हा तो म्हणतो की नको, मला काही नको आहे, मला मुक्तांतीने टिफिन दिला आहे ना तोच खाईन मी, असं म्हणून आता आधी तिकडून निघून गेलेला असतो आणि तो जरासा नाराजही असतो. आता सागरला कळून चुकलेलं असतं की आदित्य या सगळ्या परिस्थितीमुळे खूपच नाराज असतो आणि तो म्हणतो की घरात आदित्य आल्यापासून कोणीही त्याच्याशी नीट बोललंही नाही आहे, हसणं तर दूर त्याच्याशी कोणी बघायलाही गेलं नाही आहे किंवा प्रेमाने बोललं नाही आहे. त्याला असं वाटलं असेल की मी या घरात आलो याचा कोणालाच आनंदही झाला नाही. त्याची परिस्थितीही खूप वाईट आहे. तिकडे माझी सई आणि इकडे आदित्य, हे सगळं आणि सगळं फक्त त्या सावनीमुळे घडतंय. त्या सावनीला मी सोडणार नाही, असं सागरने ठरवलेलं असतं. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी ही तिच्या हॉटेल रूमवर चेस खेळत बसलेली असते आणि ती एका बाजूला दारू देखील पित असते आणि ती स्वतःच एकटी चेस खेळत असते. त्यावेळेला आता तिथे सावनी म्हणते की मुक्ता, आता मी तुला चेकमेट केलेलं आहे. आदित्य नावाचं प्यादं वापरून मी तुला चांगलंच बाजूला काढलं आहे. तर आता इथे एक रिसेप्शनिस्ट आलेली असते आणि ती हॉस्पिटॅलिटीमधून आली असं सांगत असते आणि म्हणते की मॅम, एक हॉस्पिटॅलिटीमधून फॉर्म आहे, त्याचं तुम्ही प्लीज फिलअप करा ना. तेव्हा ती म्हणते की मला तुम्ही प्लीज काही सांगू नका, फक्त सही कुठे काय ती सांगा, मी सही करते, असं म्हणून सावनी ही तिला सही करायला दे असं सांगितल्यावर मुक्ता ही तिला ते पेपर्स देते आणि त्या पेपर्सवर आता ती सही करायला सांगते. सावनी त्या पेपर्सवर सही करते आणि मुक्ता आता चेकमेट मॅम असं म्हणून तिथून निघून जाते. सावनी आता त्या गोष्टीचा विचारच करत बसलेली असते आणि म्हणते की हे सगळं काय आहे? अचानक मला हिने चेकमेट कसं केलं? त्याच वेळेला मुक्ता आता बाहेर पडलेली असते आणि ती म्हणते की सावनी, आता तुझे असेच प्रत्येक प्लॅन मी हाडून पाडणार आहे. काही झालं तरीही ही मुक्ता आता तुला जिंकू देणार नाही. सावनीकडून एका पेपरवर तिने सही घेतलेली असते. ते म्हणजे तिने फसवणुकीने जो काही करार घेतला आहे तो रद्द करण्याबाबतचा तो पेपर असतो आणि त्या पेपरमध्ये सावनीची सही असते. अशा प्रकारे आता इथे मुक्ता जिंकलेली असते. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.